नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा स्वयं लर्निंग पॉईंटच्या या अनोख्या उपक्रमात आपलं स्वागत आहे. खरं म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचा जो उद्देश आहे तो हा आहे की विद्यार्थ्याला कळावं की एक्झॅक्टली तो जे काही करतो आहे ते त्याने नेमकं कसं केलं पाहिजे आणि त्यासाठी चेक पॉईंट्स काय असले पाहिजे. तर सगळ्यात पहिला चेक पॉईंट आहे की जर तुम्ही एक विद्यार्थी आहात तर तुम्हाला 3 स्टेपवर लक्ष केंद्रित करायचं आहे. एक आहे इनपुट स्टेप, दुसरी आहे तुमची प्रोसेसिंग स्टेप आणि तिसरी आहे तुमची आउटपुट या प्रेझेंटेशन स्टेट. तुम्ही इनपुट स्टेपला प्रॉब्लेममध्ये आहात का? म्हणजे जेव्हा तुम्ही क्लासमध्ये, शाळेमध्ये कुठल्याही ठिकाणी इन्फॉर्मेशन घेत असतात तेव्हा इन्फॉर्मेशन घेताना तुम्ही डिफोकस आहात का? तुमचा इंटरेस्ट नाही आहेत का? जर नसेल तर तो क्रिएट करा. डिफोकस असाल तर तो फोकस करा. तो कसा करायचा याबद्दल मी नंतर तुम्हाला सांगेल, पण बेसिक समजून घ्या की तुम्हाला डिफोकस असाल तर फोकस करायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे, इंटरेस्ट नसेल तर इंटरेस्ट क्रिएट करायचा आहे. सेम तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करता, म्हणजे तो जी इन्फॉर्मेशन तुमच्या मेंदूमध्ये आहे, जी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली गेलेली आहे, ती इन्फॉर्मेशन तुम्ही कशा प्रकारे प्रोसेस करता, म्हणजे तिला कसं ऑर्गनाईज करता, तिला रिकॉल करता, रिट्राईव्ह करता. त्यामध्ये 2 घटक असू शकता. एक, तुम्हाला काही इन्फॉर्मेशन रिकॉल होते, काही इन्फॉर्मेशन तुम्ही विसरता. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला रिकॉल होते त्या इन्फॉर्मेशनला अधिक मजबूत करा आणि जी इन्फॉर्मेशन तुम्ही विसरता आहेत ती इन्फॉर्मेशन तुम्ही तुमचे जे काही रेफरन्स बुक्स आहेत, टेक्स्ट बुक्स आहेत, नोट्स आहेत, जे काही तुमच्याजवळ शिकवत असताना तुम्ही लिहिलेले फॉर्म्युले, कॉन्सेप्ट्स, हे तुम्ही परत एकदा त्या दिवशी बघा. आणि ही जी प्रोसेसिंगची प्रक्रिया आहे ही जितकी लवकर सुरू होईल तितकी तुमची पुढची प्रेझेंटेशनची प्रक्रिया जास्त सोपी असेल. आणि त्यानंतर दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणत्या प्रकारची परीक्षा द्यायची, कोणत्या प्रकारची एक्झाम द्यायची आहे, म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह बेस एक्झाम द्यायची की सब्जेक्टिव्ह बेस एक्झाम द्यायची आहे याच्यावर डिपेंड करतं. जर तुम्हाला सब्जेक्टिव्ह बेस एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला ते डिटेलमध्ये व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप लिहून बघावं लागेल न पाहता, आणि चेक करावं लागेल की जे एक्सपेक्टेड आहे ते आणि तुम्ही प्रेझेंट केलेलं यामधला फरक किती आहे. आणि हा फरक तुमच्या लक्षात आला की तुम्ही परत एकदा जर काही फरक असेल तर त्याला रिपीट करा, आणि जर फरक नसेल, एकदम उत्कृष्ट असेल तर गो अहेड फॉर द नेक्स्ट प्रोसेस. आणि जर ऑब्जेक्टिव्हची तयारी करत असाल तर ऑब्जेक्टिव्हमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मॅटर करतं म्हणजे स्पीड. जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जास्त वेळ लावत असाल, म्हणजे 5 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटं लावत असाल तर निश्चितपणे तुम्हाला वेळ कमी करण्यासाठी त्याचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की तुमचा वेळ नेमका जातो कुठे, कोणत्या ठिकाणी जातो. म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट रिकॉल होत नाही आहे, की तुम्हाला नेमकं सुचत नाही आहे की इथे कोणत्या प्रकारचं कॅल्क्युलेशन करावं, किंवा त्या प्रकारच्या कॅल्क्युलेशनची स्टेप तुम्हाला अक्रॉस गेलेलीच नाही आहे, किंवा तुम्हाला समजत नाही आहे की एक्झॅक्टली तिथे काय करायचं आहे. किंवा होऊ शकतं की तुम्ही तुमच्या क्लासमध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये शिकलेला प्रॉब्लेम आणि तुम्ही आता डील करत असलेला प्रॉब्लेम थोडा तुम्हाला वेगळा वाटतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करता येत नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये असोसिएशन करता येत नाही की ह्या प्रॉब्लेममध्ये ही ट्रिक आहे किंवा ह्या प्रॉब्लेममध्ये ह्या प्रकारच्या गोष्टी विचारलेल्या आहेत, त्या प्रॉब्लेममध्ये त्या प्रकारच्या गोष्टी विचारलेल्या आहेत. तर तुम्हाला एक गोष्ट आवश्यक आहे की तो जो टॉपिक आहे त्या टॉपिकचा पुन्हा एकदा रिस्टडी करणं, म्हणजे पुन्हा एकदा पहिली स्टेप करणं जी की तुम्ही इनपुटच्या वेळेला करतात, पुन्हा परत त्याच्यावर प्रोसेस करा आणि पुन्हा एकदा अटेम्प्ट करा. लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्हसाठी स्पीड महत्त्वाचा असतो आणि सब्जेक्टिव्हसाठी डिटेलिंग, आणि एकदम डिटेलिंग की एक्झामिनरला अजिबात त्रास होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असतं. ही तयारी परीक्षेच्या दिवशी करायची नसते, ही अभ्यासाच्या पहिल्या दिवशी करायची असते. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. लोकांना माहिती होऊ द्या की मी तुम्हाला एक्झाम टिप्स, त्यानंतर अभ्यासाच्या टिप्स,
त्या व्यतिरिक्त अजून विद्यार्थ्याने कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे संपूर्ण परीक्षेच्या दरम्यान, तुम्ही 11-12मध्ये JEE नीटचा अभ्यास करत असाल किंवा तुम्ही CETचा अभ्यास करत असाल किंवा तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी निश्चितचपणे उपयोगी ठरतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पर्यंत नमस्कार. थँक्यू. धन्यवाद.